हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीच क्राफ्ट एज्युकेशन. आजचा महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल, रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे. कसं असतं माहिती आहे का, बऱ्याचदा आयुष्यात पुढे जात असताना काही गोष्टी आपल्या जवळ असतात, काही गोष्टी इझी असतात आणि इझी आणि जवळ असतात म्हणून आपण ते सोडून देतो आणि जेव्हा त्यांची वेळ येते ना, मग तेव्हा आपल्याला कळतं का अरे हे होतं माझ्या जवळ, याचा मी यूज नाही केला. हे सगळे ऍक्ट आहेत. ठीक आहे. आता आपण एक एक ऍक्ट बघणार आहे एकेका व्हिडिओमध्ये. तुम्हाला सांगतो की हे 2-3 वेळ जर बघून घेतलं ना, तुमच्या डोक्यात पाठ होऊन जाईल, म्हणजे डोक्यात छपलं जाईल ते डायरेक्ट. तुम्हाला काही विचारू दे, तुम्हाला सांगता येईल. बऱ्याचदा काय होतं, इझी ऍक्ट येतो आणि मग म्हणतो आपण अरे सिली मिस्टेक झाल्या. अरे सिली मिस्टेक झाल्याच नाही पाहिजे. ते डेलिब्रेट केलेली मिस्टेक असते, कारण की तुम्ही ते बघितलेलं नसतं. सो इफ यू वॉन्ट टू क्लिअर द एक्झामिनेशन, ज्या गोष्टी इझी आहेत, इझी पिकिंग आहेत, त्या करण्याचा प्रयत्न करा आणि तेच इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. चलो, रेग्युलेटिंग ऍक्ट हा व्यक्ती तुम्हाला कळलाच असेल. ठीक आहे. कोण आहे? वॉरन हेस्टिंग. याच माणसाच्या काळात काय झालेला, रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला. आता तो कोण आहे? बंगालचा गव्हर्नर आहे की बंगालचा गव्हर्नर जनरल आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. सो तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, वॉरन हेस्टिंग हा जो आहे ना, याच्याच काळात रेग्युलेटिंग ऍक्ट आला आणि तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे. ठीक आहे. रेग्युलेटिंग ऍक्टने काय केलं होतं, जो बंगाल प्रांत आहे, ठीक आहे, तर तिथला काय झालेला, बंगाल प्रेसिडेन्सीचा हा काय होता, गव्हर्नर जे पद होतं बंगालचं, तर गव्हर्नर पदाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं म्हटलं गेलं. आलं लक्षात? मग ते पुढे बघूया काय काय याच्यात. बघा त्याची पार्श्वभूमी, बघा की ऍक्ट का आणलाय. ऍक्ट का आलाय बघा. ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन कधी झालेले? व्यापारी सनद कधी आली ती? बघा, इसवी सन 1600 मध्ये. कधी? व्यापारी सनद चार्टर्ड ईस्ट इंडिया कंपनीला कोणी दिली? राणी एलिझाबेथ प्रथम यांनी. व्यापाराची सनद, चार्टर म्हणतात त्याला. म्हणजे काय की तुम्ही आमच्या देशात या आणि बिनधास्त व्यापार करा, तुम्हाला सरकारकडून जेवढ्यात जास्त सवलती वगैरे देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न करून. हे कसं असतं माहितीये का, आता बघा फॉरेनच्या कंपनीज येतात इंडियामध्ये आणि आयटी सेक्टर असेल किंवा वेगवेगळ्या कंपनीज असेल, त्याला सरकार, आपण म्हणतो की एफडीआय येतं वगैरे नाही का, बाहेरच्या कंपन्या येतात, त्यांना आपण जसं वातावरण सुरळीत करून देतो, तेव्हाची ती तशी गोष्ट होती की आपल्या देशात त्यांना काय करायचं होतं, व्यापार करायचं होतं. ते चार्टर दिले कंपनीला राणी एलिझाबेथ प्रथम यांनी. भारतात कशासाठी? 25 वर्षांची मक्तेदारी बहाल केली. म्हणजे काय की भारतात जर व्यापार करायचा असेल कोणत्याही विदेशी कंपनीला, तर ती ईस्ट इंडिया कंपनीच असेल. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशाच्या कंपनीला आम्ही 25 वर्ष इथे येऊ देणार नाही. 25 वर्षानंतर परत ते रिन्यू केलं जाईल असं. ठीक आहे. सनद सुरुवात बघा. आता सुरुवातीचं स्वरूप काय होतं, कंपनी केवळ एक मर्यादित व्यापारी संस्था म्हणून कार्यरत होती. म्हणजे फक्त ते ट्रेड करत होते, व्यापारासाठी येत होते. बट लॅटर ऑन जसजशी त्यांची ग्रोथ होत गेली, जसजसं ते इंडियाचे ऍडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले, तशी तशी ती संस्था वाढत गेली. सुरुवातीला व्यापारी संस्था होती आणि गरज का भासली बघा, 18व्या शतकात. म्हणजे 18व्या शतकात म्हणजे काय, 1701 च्या पुढे, म्हणजे 1701 टू 1799, हे काय येतं, 18वं शतक. ठीक आहे. 18वं म्हणजे 1718 सुरू झालं है ना. अनपेक्षित राजकीय वळणामुळे ब्रिटिश संसदेला, कोणी केलेला हा कायदा? ब्रिटिश संसदेने केलेला कायदा करणे भाग पडले. म्हणजे हा कायदा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे 1773 चा, तो कोणी केलाय? ब्रिटिश संसदेने केला. बघा, सनद कोणत्या वर्षी व कोणी दिली यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारले. कोणी दिली, कोणत्या वर्षी दिली? राणी एलिझाबेथ प्रथम यांनी दिली. किती वर्षांची मक्तेदारी? हे सगळं वारंवार आयोगाने विचारलं. आलं लक्षात? हे बघा, राणी एलिझाबेथ प्रथम त्यांचा फोटो आहे, ज्यांनी 1600 मध्ये कंपनीला काय दिले? व्यापार अधिकार सुपूर्द केले. आलं लक्षात? व्यापारी अधिकार दिलेले. चलो नेक्स्ट बघा. आता दिवाणी हक्क आणि सत्तेचे संक्रमण. आता त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, 1773 चा जो ऍक्ट आलाय, त्याच्या आधी काय काय घडामोडी घडल्या तुम्हाला माहिती आहे. बॅटल ऑफ प्लासी झालेली 1757 ला. 1764 ला बॅटल ऑफ बक्सार झालेले. आलं लक्षात? त्याच्यानंतर लॉर्ड क्लाइव्ह, ठीक आहे, बंगालचा गव्हर्नर झाला. बरोबर आहे. आणि बंगालचा लॉर्ड क्लाइव्ह नंतर हेस्टिंग झाला आणि हेस्टिंगच पहिला गव्हर्नर जनरल आहे. आलं लक्षात? सो ह्या गोष्टी फक्त लक्षात असू द्या बॅकग्राऊंड साठी. बरोबर आहे. बघा, रॉबर्ट क्लाइव्ह, ठीक आहे, दिवाणी हक्क मिळवणारे व बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्थेचे जनक. दुहेरी राज्यव्यवस्था माहिती आहे, दिवाणी अधिकार. बरोबर आहे. मग जे दिवाणी अधिकार होते त्याच्यात काय केलं जाणार होतं की महसूल जो गोळा करेल, महसूल म्हणजे रेव्हेन्यू, तो कंपनी गोळा करेल, परंतु जे जबाबदारीचे पद होते, ठीक आहे, राज्यकारभार हे चालवतील, महसूल हे घेतील,
परंतु जे गोष्टी आहेत लोकांचे संरक्षण करणं, शाळा चालवणं, ते कोणाकडे दिलेलं, ते भारतीय लोकांकडे दिलेलं, ठीक आहे, भारतीयांकडे दिलेलं. सो हे जे दुहेरी शासन व्यवस्था होती, ठीक आहे, त्याचे जनक कोणाला म्हटलं जातं? रॉबर्ट क्लाइव्ह यांना. दिवाणी हक्क मिळवणारे आणि बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्थेचे जनक, हा पण क्वेश्चन येऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता बघा आता काय काय झालेलं. 1765 चे दिवाणी हक्क, ठीक आहे, दिवाणी हक्क. मग काय झालं? रॉबर्ट क्लाइव्हने बक्सरचं युद्ध झालेलं 1764 मध्ये आणि त्याच्यानंतरच हे दिवाणी हक्क बहाल केले होते. युद्धानंतर बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी हक्क, म्हणजे बंगाल, बिहार आणि ओरिसा हे जे वेगवेगळे प्रांत होते यांचे हक्क त्यांना मिळाले. कशाचे? महसूल गोळा करण्याचे. महसूल म्हणजे काय? रेव्हेन्यू. जे काही लोक शेती वगैरे करतील त्याचं सगळं हक्क त्यांना होता, अधिकार होता. आणि राजकीय शक्ती बघा आता. मग राजकीय शक्ती, या कारवाईनंतर ईस्ट इंडिया कंपनी निव्वळ व्यापारी संस्था न राहता एक मोठी राजकीय आणि प्रशासकीय संस्था बनली. ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा राणी एलिझाबेथ यांनी काय दिलेले? सनद दिलेले, चार्टर दिलेला, तेव्हा ती व्यापारी संस्था होती. परंतु हे दिवाणी हक्क भेटल्यानंतर, दिवाणी म्हणजे काय? महसूल गोळा करण्याचे हक्क, ठीक आहे, याच्यानंतर ती एक राजकीय आणि प्रशासकीय सत्ता सुद्धा बनली ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे राजकारणात हळूहळू त्यांनी पावलं ठेवायला सुरुवात केली. मग काय झालं? भ्रष्टाचार आणि ते वाढत गेलं. म्हणजे 1764 मध्ये जेव्हा बक्सरचं युद्ध झालं त्याच्यानंतर बऱ्यापैकी सत्ता कंपनीकडे आल्यानंतर भ्रष्टाचार वाढला. कंपनीतील प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय गोंधळामुळे संसदेने, ब्रिटिश संसदेने काय केलं? हस्तक्षेप करण्याचे ठरवलं. याच्यानंतर खूप जास्त घोटाळा झाला. आता तुम्हाला सांगतो, असं म्हटलं जातं की नंदकुमार जो खटला आहे, ठीक आहे, नंदकुमार खटला, तर त्याच्यात तुम्हाला सांगतो की त्या काळात 3.5 लाख रुपयाची लाच मागितली होती. कोणी? वॉरन हेस्टिंग्सने. वॉरन हेस्टिंग्सने, ठीक आहे. तो नंदकुमार खटला पण आपण बघणार. 3.5 लाख त्यावेळेस मागितली होती. कशाला? तर जो महाराज नंदकिशोर आहेत, ठीक आहे, किंवा नंदकुमार, त्यांच्या मुलाला दिवाण, सब दिवाण म्हणून काय करायचं होतं? नेमायचं होतं. आणि त्याच्याबद्दल तो खूप मोठा खटला झाला, तो आपण डिस्कस करूया. सो त्यावेळेस हे लाच वाढलेली म्हणून संसदेने तो कायदा काढलेला, ठीक आहे. बघा आता रेग्युलेटिंग ऍक्ट, ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा काय काय. पहिला लिखित कायदा आहे हा भारतातला, म्हणजे पहिला लिखित कायदा आहे. भारताच्या घटनात्मक इतिहासातील पहिला महत्वाचा आणि लिखित कायदा. महत्वाचा आणि लिखित आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. कारण की रेग्युलेटिंग ऍक्ट असतील किंवा 1813चा ऍक्ट असेल, 1833चा ऍक्ट असेल, एवढे क्वेश्चन विचारून झालेत. 1909चा कायदा, 1919चा कायदा, तर त्याच्यात विचारण्यासारखं असं काही नाही. मग ह्या असल्या ज्या गोष्टी आहेत की तो पहिला महत्वाचा आणि लिखित होता, हे पण विचारू शकतात. मग ज्या गोष्टी आधी विचारून झाल्या ते PYQ आपण सलग, हे सगळे कायदे एकदा झाले, सगळे कायदे झाल्यानंतर आपण सगळे जेवढे PYQ आले वेगवेगळ्या कायद्यांवर ते सॉल्व्ह करू, तेव्हा आपल्याला ती आयडिया येईल. आलं लक्षात? संसदेचे नियंत्रण वाढले, ब्रिटिश संसदेचे, ठीक आहे. प्रथमच ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर थेट नियंत्रण काय केलं? प्रस्थापित केलं. देन केंद्रीकरणाचा पाया म्हणजे काय? सेंट्रलायझेशन झालं. सेंट्रलायझेशन म्हणजे काय? की ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार भारतावर काय करतील? राज्य करतील. भारताच्या भविष्यातील केंद्रीकृत प्रशासकीय म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनची पायाभरणी या कायद्याने केली. म्हणजे आता पूर्ण भारत सरकारचं, म्हणजे आपल्या पूर्ण भारताचं नेतृत्व कोणाकडे जाणार होतं? ब्रिटिशांकडे जाणार होतं. आलं लक्षात हा कायदा? नेक्स्ट, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पदाची निर्मिती. म्हणजे आधी काय होतं? जेव्हा प्लासीची लढाई झाली तेव्हा सुरुवातीला कोणतं पद होतं? बंगालचा गव्हर्नर, मद्रासचा गव्हर्नर, मुंबईचा गव्हर्नर. आलं लक्षात? आता असं होणार आहे की मद्रास आणि मुंबईचे जे गव्हर्नर असतील ते साधे गव्हर्नरच असतील, पण बंगाल प्रांताची थोडी इमेज बूस्ट होणार आहे, इमेज वाढणार आहे, आणि मग बंगालचा जो गव्हर्नर असेल तो बंगालचा गव्हर्नर जनरल असेल. आलं लक्षात? बंगालचा गव्हर्नर जनरल असेल. मग त्या गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली मद्रास आणि मुंबई हे प्रांत आणण्याचा प्रयत्न ह्या रेग्युलेटिंग ऍक्टने केलाय. आलं लक्षात? बंगालच का? कारण की बंगाल प्रांत तेव्हाचा सगळ्यात जास्त श्रीमंत होता आणि तिथून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट होता. उद्योग असतील, शेती असेल, ठीक आहे, वेगवेगळे उद्योगधंदे असतील, तिथे फ्लरिश होते आणि ते ब्रिटिशांचं मुख्य ठिकाण होतं. त्याला फोर्ट विल्यम्स म्हणतो आपण. काय म्हणतो? फोर्ट विल्यम्स. म्हणजेच काय? आत्ताचा जे कोलकाता वगैरे आहे, ठीक आहे. सो तो जो प्रांत आहे तिथे यांनी काय केलेलं? स्वतःचं मेजर हेडक्वार्टर बनवलेलं, म्हणून तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आलं लक्षात? बघूया बघा. हे वॉरन हेस्टिंग आहे, पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आलं लक्षात? पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. बघा
बंगालच्या गव्हर्नरचे पद वाढवून त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बंगालचा हा दर्जा देण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कायद्याने झाला? बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने झाला हे विचारलं जातं. ठीक आहे. आता तो बंगालचा गव्हर्नर जनरल झालाच आहे, पण त्याला मदतीसाठी आणि मदत आणि सल्ला देण्यासाठी काय केलं? 4 सदस्यीय कार्यकारी परिषद, त्यालाच एक्झिक्युटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आले. हे पण विचारलं गेलं की 4 सदस्यांची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कोणत्या कायद्यानुसार स्थापन केली गेली. बरोबर आहे. आता पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग्स. पहिले गव्हर्नर जनरल. आलं लक्षात? पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स होता, बंगालचा, भारताचा नाही. आलं लक्षात? भारताचा कोण होता ते मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. हे सल्ला देण्यासाठी 4. मग आता हे 4 लोक कोण होते ते बघा पुढे. 4 सदस्य: रिचर्ड बारवेल, फिलिप फ्रान्सिस, जनरल क्लेवरिंग आणि जॉर्ज मॉन्सन. हे नावं लक्षात ठेवा. पुढील येणाऱ्या एक्झामसाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत. हे 4 नावं विचारतील की कार्यकारी परिषद जी होती गव्हर्नर जनरलची बंगालच्या, तर त्याचे 4 सदस्यांची नावं. 3 नावं वेगळी देतील, चौथं म्हणजे 3 सारखे देतील, चौथं वेगळं देतील. 4ची नावं पाठ असू द्यावा. एक्झामचा टफनेस बघता ते विचारू शकतात. आलं लक्षात? आता यांची एक गोष्ट होती, मी जसं बोललो ना की नंदकुमार खटला ह्या काळातच होत होता, त्याच्यात हे बाकीचे चांगले होते. आणि का तर बघा, सर्व निर्णय बहुमताने घेतले जायचे. म्हणजे हे 4 आणि गव्हर्नर जनरल 5. बरोबर आहे. हे लोक 4 आणि गव्हर्नर जनरल 5. याच्यामधून काय होतं? बहुमताने काय केला जायचा? निर्णय घेतला जायचा. मग आता काय व्हायचं? निर्णायक मत, कास्टिंग वोट कोणाला होतं? गव्हर्नर जनरलला. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला कास्टिंग वोट होतं. जेव्हा समान मतं पडतील, ठीक आहे, गव्हर्नर जनरलला निर्णायक मत देण्याचा अधिकार होता. संघर्ष बघा, सुरुवातीला हे लक्षात ठेवा, फिलिप फ्रान्सिस, क्लेवरिंग आणि मॉन्सन हे तिघे सातत्याने वॉरन हेस्टिंगच्या विरोधात मत करत होते. असं जरी स्टेटमेंट दिलं ना सुरुवातीच्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये की फिलिप फ्रान्सिस, क्लेवरिंग आणि मॉन्सन तिघे सातत्याने वॉरन हेस्टिंगच्या विरोधात मतदान करत होते. बरोबर आहे. मग कोण होतं की हा जो बारवेल होता तो काय होता? हेस्टिंगच्या जवळचा होता, म्हणून तो हेस्टिंगच्या साइडनेच होता कायम. आलं लक्षात? सो हे तिघ लोक ऑलवेज त्याच्या विरोधात. जेव्हा नंदकुमार खटला झाला, महाराज नंदकुमार, ठीक आहे, तर त्यावेळेस सुद्धा ह्या तिघांनी हेस्टिंगच्या विरोधात मतदान केलेलं. आलं लक्षात? बघा, मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीचे दुय्यम मत, म्हणजे मुंबई जी प्रेसिडेन्सी होती यापूर्वी पूर्णतः स्वतंत्र होतं. आता ते मुंबई प्रेसिडेन्सी बंगालच्या नियंत्रणाखाली आली. ठीक आहे, म्हणजे बंगालचा हायेस्ट कंट्रोल असेल यांच्यावर. सेम मद्रास झालं. मद्रास प्रेसिडेंटच्या परराष्ट्र आणि युद्धविषयक धोरणावर बंगालचे नियंत्रण अनिवार्य झाले. म्हणजे हे दोघं प्रेसिडेन्सी, मद्रास आणि मुंबई, कोणाच्या आधिपत्याखाली आले? तर बेंगॉलच्या प्रेसिडेन्सीच्या अंडर. बंगालची सर्वोच्चता, बंगाल बघा, बंगालचा गव्हर्नर जनरल हा आता 3ही प्रेसिडेन्सीच्या प्रशासकीय केंद्रबिंदू ठरला. मग आता बंगालचा गव्हर्नर, आता एकदम सिंपल झाला. बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता त्या काळात, तर तो जवळपास भारताचा गव्हर्नर जनरलच होता. ठीक आहे, म्हणजे मुंबई जे प्रांत असेल, बंगाल, ठीक आहे, मद्रास प्रेसिडेन्सी असेल, प्रांत असतील, तर त्यांच्यावर कोणाचं केंद्रबिंदू होतं? तर बंगालचं. आलं लक्षात? बेंगाल बिकम द सुपेरियर ऍट दॅट टाइम. अजून बघा, 1774 मध्ये कलकत्ताला काय झालं? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. बघा कुठे? फोर्ट विल्यम. कलकत्ताला काय म्हणायचे तेव्हा? फोर्ट विल्यम. लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. अधिकार क्षेत्र बघा, बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रदेशांवर नागरी, फौजदारी आणि सागरी खटले चालवण्याचे व्यापक अधिकार होते. म्हणजे सिव्हिल राईट्स असतील किंवा क्रिमिनल ऍक्ट्स असतील किंवा मेरिटाईम रिलेटेड काहीतरी खटले असतील, तर ते सगळे ह्या बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रदेशांमध्ये चालवले जायचे. काय होती न्यायाची पद्धत? कशी होती बघा, मुख्यत्वे इंग्लिश न्याय प्रणालीचा अवलंब न्यायालयामध्ये केला गेला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. भारतीय नाही. बऱ्याचदा स्टेटमेंट देताना सांगतात की भारतीय जी न्याय प्रणाली होती त्याचा वापर केला गेला कारण की भारतांना सोपं जाईल. तसं नव्हतं, तर इंग्लिश न्याय प्रणालीचा वापर केला गेला. ठीक आहे. सर एलिझा इम्पे, आता हे कोण होते? जे 1774 मध्ये न्यायालय झालं, सर्वोच्च न्यायालय, त्याचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया. बघा, सर एलिझा इम्पे, कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश. पाठ करा. ठीक आहे, पाठ असू द्या, एमसीक्यू डायरेक्टली विचारला जाईल. हा त्यांचा फोटो आहे. कोण आहे? कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश. आता बघा कशी रचना होते त्याची. एक मुख्य म्हणजे एक चीफ जस्टिस, ओके, आणि बाकीचे ते पुइझनी जजेस म्हणतात, म्हणजे इतर जजेस. किती होते? 3. म्हणजे टोटल किती जजेस होतं पहिल्या वेळेस? तर 4. बरोबर. बघा, मुख्य न्यायाधीश सर
एलिझा इम्पे आणि इतर 3 कनिष्ठ न्यायाधीश, त्यांना प्युजने जजेस म्हणतात. कोण होतं पहिलं? स्टीफन सीझर लेमेत्रे, ठीक आहे, जॉन हाईड आणि रॉबर्ट चेंबर्स, तिघांची नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. विचारलं जाईल की जेव्हा 1774च्या ऍक्ट नुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्टची स्थापना झाली तेव्हा किती जजेस होते? 4 जजेस होते. पहिला चीफ जस्टिस आणि दुसरे 3 कनिष्ठ जजेस. त्या कनिष्ठ जजेसचे नाव विचारू शकतात कारण की एलिझा इम्पे यांचं नाव बऱ्यापैकी मुलांना माहिती असतं. आलं लक्षात? ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवायचं होतं त्यांना आणि प्रशासकीय शिस्त लावायची, डिसिप्लिन मध्ये आणायचं होतं. मग काय केलं कंपनीने? खासगी व्यापारावर बंदी आणली. खासगी व्यापारावर म्हणजे जे आता तेव्हा कसं होतं माहितीये का, जे काही हे गव्हर्नर असतील, गव्हर्नर जनरल असतील, हे स्वतः व्यापार करायला लागले, स्वतः एक व्यापारी झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी पण काम करायचे आणि स्वतः व्यापार पण करायचे, म्हणून ते बक्कळ श्रीमंत होत होते. म्हणून तो खासगी व्यापार त्यांनी काय केला? बंद केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्वतःचा खासगी व्यापार करण्यास पूर्णतः काय केली? बंदी केली. आणि भेटवस्तू आणि लाचखोरी पण काय केली? बंद केली. भारतीय लोकांकडून कोणत्याही भेटवस्तू म्हणजे काय, गिफ्ट्स आणि लाच स्वीकारण्यास सक्त मनाई केली. म्हणजे जे आणि जस्ट आता करप्शनचं एक दुसरं माध्यम आहे भेट. म्हणजे जर कोणाला लाच द्यायची असेल तर पैसे नाही द्यायचे, काहीतरी भेटवस्तू द्यायची, कार द्यायची, बंगला द्यायचा, गाडी द्यायची, XYZ, त्यालाच लाच आणि त्यालाच ते गिफ्ट काय केलं? बंद केलं. आता काही अहवाल अनिवार्य सादर करायचे होते. कोणाला? ब्रिटिश संसदेला. ब्रिटिश संसदेला काही अहवाल होते की जे भारतातले जे कंपनीचे डिरेक्टर्स होते त्यांनी काही अहवाल ब्रिटिश संसदेला देणे बंधनकारक होतं. बघा कोण? जे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स, जे लोक कंपनी चालवतात. मग पहिला असेल रेव्हेन्यू, दुसरा असेल लष्कर आणि तिसरा असेल नागरी प्रशासनाचे अहवाल सरकारला सादर करणे काय होतं? बंधनकारक होतं. या व्हेरी इम्पॉर्टंट. ते विचारतील की ईस्ट इंडिया कंपनीने, बरोबर आहे, जेव्हा भ्रष्टाचार नियंत्रण केलं तेव्हा कोणते अहवाल ब्रिटिश संसदेला देणं बंधनकारक होतं आणि ते कोण देणार? कोर्ट ऑफ डिरेक्टर्स. कोर्ट ऑफ डिरेक्टर्स कोण होते? की जे कंपनीचे मंडळ होतं की जे कंपनी रन करायचे. आलं लक्षात? सो प्रशासनाचे अधिकार, लष्कर आणि रेव्हेन्यू हे 3 गोष्टींचा अहवाल देणं बंधनकारक होतं. ब्रिटिश संसदेचा मुख्य उद्देश काय होता? कंपनीच्या बेफाम नफेखोरीवर आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर काय आणायचं होतं? वचक आणणं होतं, जेणेकरून कंपनी दिवाळखोरीत जाणार नाही, ब्रिटिश सरकारची पत भारतात कायम राहील. म्हणजे थोडक्यात संसद चांगला विचार करत होती की आपली कंपनी लॉंग लास्टिंग तिथे टिकवायची, बरोबर आहे, व्यापार करण्यासाठी. परंतु असं नाही की ते भारतीयांच्या हिताचाच वापर नाही, कारण की कंपनीचे जे मोठमोठे नेते होते, कंपनीचे जे मोठमोठे ऑफिसर्स होते, ते एवढे श्रीमंत झाले की कंपनीपेक्षा स्वतः त्यांचं नेटवर्क जास्त झालं. म्हणजे कंपनीत त्यांनी काम करणं सोडून दिलं तरी ते स्वतः व्यापारी झाले, स्वतः धनधान्य संपन्न झाले. मग ते खूप जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला. मग तो कंट्रोल करण्याचं काम कोणी केलं? या संसदेचा तो उद्देश होता. आलं लक्षात? आता बघा, हा विशेष अभ्यास मध्ये हे नंदकुमार प्रकरण आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला याचं एक स्टेटमेंट सांगतो बघा. वॉरन हेस्टिंग आणि एलिझा इम्पे यांच्यातील वादाचे व संबंधाचे पडसाद पुढे पीट्स इंडिया ऍक्ट आला. आता तो पण आपण बघूया नंतर, बरोबर आहे. आता बघा, गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स आणि मुख्य न्यायाधीश सर एलिझा इम्पे यांच्यातील जवळच्या संबंधांमुळे महाराजा नंदकुमार यांना खोट्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणाला भारतीय इतिहासामध्ये पहिला न्यायालयीन खून म्हटलं जातं. ठीक आहे, पहिला न्यायालयीन खून. इथं बघा, ज्युडिशियल मर्डर, फर्स्ट ज्युडिशियल मर्डर. आणि 1756 इथे जे ओव्हरलॅप झालाय, 1756चा नंदकुमार खटला जो आहे त्याचा तो संदर्भ घेण्यात आलेला आहे. तर पहिला ज्युडिशियल म्हणजे असं आहे ते, फर्स्ट ज्युडिशियल मर्डर. ठीक आहे, भारतातलं फर्स्ट ज्युडिशियल मर्डर या खुनाला काय केलं जातं? म्हटलं जातं. आता हे नंदकुमार प्रकरण काय तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की जेव्हा वॉरन हेस्टिंग्स बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, ठीक आहे, तर हे कंपनीत एक दिवाण पदावर होते महाराजा नंदकुमार. ठीक आहे, कंपनीचे रेव्हेन्यू वगैरे बघायचे. मग आपल्याकडे कसं असतं ना की माझं पण कोणीतरी नातेवाईक कंपनीत असलं पाहिजे, बरोबर आहे. मग कंपनीत असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की माझा पण मुलगा कंपनीत एका उच्च पदावर असला पाहिजे. मग ते कोण करणार? तर वॉरन हेस्टिंग करणार. वॉरन हेस्टिंग कडे ते गेल्यावर वॉरन हेस्टिंगने जवळपास 3.5 लाख रुपये त्या काळात, आता बघा विचार करा,
3.5 लाख रुपयाची लाच मागितली. मग त्यांचं संताप झाला. मग त्यांनी कोणाकडे, कार्यकारी परिषद जी असते ही एक्झिक्युटिव्ह गव्हर्नर जनरलची, यांच्याकडे ती व्यथा मांडली. त्यांनी तो निकाल महाराजा नंदकुमार यांच्या बाजूने दिला, म्हणजेच वॉरन हेस्टिंगच्या विरोधात दिला. आता वॉरन हेस्टिंग गव्हर्नर जनरल होता, तर जस्ट इमॅजिन की वॉरन हेस्टिंग तेव्हाचा म्हणजे भारताचा राष्ट्रपती असं कन्सिडर करा, ठीक आहे, सगळ्यात पॉवरफुल माणूस. त्याच्या विरोधात निकाल गेल्यावर एक साधा माणूस, कंपनीत काम करणारा महाराजा नंदकुमार, ठीक आहे, आता तो त्यांच्या ऑब्विस काटा काढणारे, बदला घेणारे. मग त्याने काय केलं, चुकीच्या फॉल्स केसेसमध्ये महाराजा नंदकुमार यांच्यावर खटला दाखल केला की वॉरन हेस्टिंग जो गव्हर्नर जनरल आहे त्याने खटला दाखल केला की हे माझ्या अगेन्स्ट कट कारस्थान करताय, म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अगेन्स्ट कट कारस्थान करताय, जेणेकरून सत्तेचं उलता पालत व्हावं आणि ते स्वतः सत्तेत यावं. सो हा सगळा सीन झाला. आणि मग चुकीने, म्हणजे हे त्यांना आरोप सिद्ध करायचे होते. आता महाराजा नंदकुमारवर जे आरोप होते ते सगळे चुकीचे होते, खोटे आरोप होते. परंतु तो खटला न्यायालयात गेला, बरोबर, तो न्यायालयात गेला आणि त्याच्यात बारीक सारीक खूप साऱ्या घडामोडी झाल्या. तो खटला न्यायालयात गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट बंगालला स्थापन झालेलं, ठीक आहे, त्याच्यातली पहिली ज्युडिशियल मर्डरची केस का म्हटली जाते, तेव्हा जे एलिझा इम्पे होते, ठीक आहे, इम्पे ते कोण होते, वॉरन हेस्टिंगचे क्लासमेट, वॉरन हेस्टिंगचे लहानपणाचे क्लासमेट, ठीक आहे. वॉरन हेस्टिंग आणि एलिझा एम्पे लहानपणापासूनचे मित्र होते. आता वॉरन हेस्टिंगने एलिझा एम्पेला सगळं सांगितलं की असा असा सगळा किस्सा झालाय, या माणसाला खोट्या नाट्या या गोष्टीमध्ये मला फसवायचं. आता एलिझा एम्पे मित्राचंच ऐकणार आहे, तो काही भारतीयांच्या साईडने नव्हता, कारण की वॉरन हेस्टिंगच असा माणूस होता की त्याने एलिझा एम्पेला सुप्रीम कोर्टाचं म्हणजे काय बनवलेलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवलेलं त्यात टाइम. मग समजून घ्या तुम्हाला की तो कोणाच्या बाजूने देईल. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना एलिझा इम्पेंनी काय निर्णय दिला, तर महाराजा जे नंदकुमार आहेत, ठीक आहे, त्यांनी वॉरन हेस्टिंगला मारण्याचा प्रयत्न केला आणि भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला आणि ते ब्रिटिश साम्राज्यासाठी काय धोकादायक आहे, म्हणून ह्या गुन्ह्यावर त्यांना काय देण्यात येते, फाशीची शिक्षा देण्यात येते. आलं लक्षात. नंतर सिद्ध झालं की महाराज नंदकुमार खरे होते, त्याच्यावर फॉल्स ॲलिगेशन लागले. परंतु मग अशी पण घटना आहे की नंतर वॉरन हेस्टिंग इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याला खूप टीका सहन करावी लागली तिथल्या लोकांकडून, नंतर त्याने आत्महत्या वगैरे केली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. सो इथे फक्त काय महत्वाचं आहे, नंदकुमार प्रकरण तुम्हाला थोडक्यात त्याची आयडिया आली असणार आहे. आणि 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे त्याचा काय याच्याशी संबंध आहे, ठीक आहे. वॉरन हेस्टिंग आणि एलिझा एम्पे काय होते, मित्र होते. आला लक्षात. सो अशा प्रकारे हा कायदा आपण आज बघितलेला आहे, ठीक आहे. आणि याच्यामधून तुम्हाला थोडक्यात एकदम कमी वेळात तुमची रिव्हिजन होईल, एक आणि एक शब्द लक्षात राहायला मदत होईल. फक्त एक करा, पटपट हे कायदे बघा. आपण रोज हे एक दोन कायदे घेऊन संपून टाकू, त्याच्यानंतर पूर्ण एमपीएससी ला जे 30-40 क्वेश्चन आलेले आहेत सगळे एका लाईनीत बघून टाकू, जेणेकरून तुम्हाला काय त्याची क्लॅरिटी येईल, ठीक आहे. सो ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आपण आज इथे थांबूया. थँक्यू सो मच.